आपलं नाव? मी वैदेही मुंडे. गेल्या 3 वर्षापासून मी अमरावतीला टाइम्स ऑफ इंडियाला असं अमरावतीची रिप्रेझेंटेटिव्ह. उपसंपादक रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक. मॅडम, आपण 2020ला भारताला महासत्ता व्हायचे, त्यासाठी आपल्या विविध योजना शासन राबवते आहे. या दृष्टिकोनातून आपल्या अमरावती जिल्ह्याविषयी आपल्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल ते काय आहे? ऐतिहासिक पार्श्वभूमी अमरावतीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, शिवाय इथली संतांची भूमी आहे. तुकडोजी महाराज, राजे महाराजांसारखे रॅडिकल संत इथे झालेले, तर त्याच्यामुळे ते अमरावतीला विशेष महत्त्व आहे संतांच्या दृष्टीने. आपल्या अमरावती जिल्ह्याचं सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात कशी काय प्रगती चालू आहे? जशी हवी तशी नाही आहे अजून, कारण अमरावतीला बऱ्याच समस्यांनी ग्रासलेल्या आहेत सध्या. जसं इरिगेशन दाखलं, सिंचनाचा अनुशेष आहे, त्याच्यानंतर आत्महत्या होतात. दुसरीकडे कुपोषणासाठी पण मेळघाट सारखा रिजन अमरावतीचं खूप इनफेमस आहे. तर अशा सगळ्या गोष्टींनी सध्या विदर्भातलं अमरावतीचं काय म्हणतात की इमेज डाऊन होतं. तर त्या दृष्टीने जशी पाहिजे तशी इंडस्ट्रीयल ग्रोथ पण नाही आहे. असे कोणते जे प्रश्न आहेत महत्वाचे जे आपले लोकप्रतिनिधी लोकसभेत किंवा विधानसभेत मांडत नाही? इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट. कारण इरिगेशन जेव्हा फार्मसी साईड जेव्हा नॅशनल इश्यू झाला तेव्हा त्यांना खूप हायलाईट मिळालं आणि ठीक आहे काही दृष्टीने त्यांनी मांडले, पण जे रिप्रेझेंटेशन हवं आहे ते विदर्भात नाही आहे नेत्यांचं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक रिप्रेझेंटेशन आहे, नेतृत्व आहे, तर विदर्भात नेतृत्वाची कमी आहे. आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जी हवी आहे कुठल्याही विभागाला डेव्हलप होण्यासाठी जे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट गरजेची आहे ती अमरावतीत होती. तर त्या दृष्टीने लोकप्रतिनिधींचा प्रयत्न कमी आहे. आपल्या दृष्टिकोनातून आपल्या वृत्तपत्रानुसार आपण जे विविध विषय हाताळत आहे त्या दृष्टिकोनातून आपली पत्राची काय भूमिका आहे? आम्ही फार्मसी साईडचा इश्यू जो आहे, शिवाय मालन्यूट्रिशनचा इश्यू, याच्यावर सगळ्यात जास्त हायलाईट टाइम्स ऑफ इंडियाने केलेला आहे. आणि वेगवेगळ्या त्यांच्या स्टोरीज ज्या आहेत एकदम एक्सक्लुझिव्ह स्टोरीज आहेत त्या आम्ही छापलेल्या आणि त्याचा कॉग्निझन्स CM पासून 3 पर्यंत घेऊन एकंदरीत या